कॅप्टन कपिल देव यांनी एक दमदार षटकार लगावून आपल्या 175 धावा पूर्ण केल्या. झिम्बाब्वे विरुद्ध या सामन्यात कर्णधार म्हणून त्यांचं योगदान निर्णायक ठरू शकतं. वाह वाह, अरे बासुंदी, या कपिल देवने काय धुतलाय रे त्या झिम्बाब्वेला. असा असा कॅप्टन पाहिजे बघ आपल्याला. अगदी बरोबर. पण त्या कॅप्टनचे ठीक आहे रे. हा आपला कॅप्टन कुठे हरवला? तुम मुझे वहां ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. आणि बघा लेखक साहेब. काय रे, अजूनही क्रिकेटच ऐकत बसलाय का? अरे त्याला विचार, आजपर्यंत जिंकलोय का वर्ल्ड कप आपण? रे तुला काय कळतं रे क्रिकेट मधलं? आणि माहित नसेल ना तर बोलत नको. अरे तू शांत बस रे. आणि तू वाढदिवसाच्या दिवशी ही असं भांडणच करणारस का? ते शिंदे सर राऊंडवर आहेत. चुकून पकडलो गेलो तर फुकटचे वांदे व्हायचे. त्याआधी आपण आपला कार्यक्रम उरकून घेऊ. चला, काय म्हणतो? पण लेखक साहेब, वाढदिवसानिमित्त एखादी कविता होऊन जाऊ देत की. आता कसं बोललास? आजच केली एक. हो, ऐका. की तोडून ही दोरखंडे या नियमांची चार, जायचं आहे मला या बंधनांच्या पार. ना फिकीर या जगाची आणि ना कसले विचार, जायचं आहे मला या बंधनांच्या पार. माझा माफी नको कोणाची, नी नको कोणाचे आभार. शिष्टाचाराचे चैतन्य टोचते माझं भाव. एका साच्यातले पुतळे सगळे, मी भलताच निराकार. जायचं आहे मला या बंधनांच्या पार. जादूच्या दिव्याला इच्छा 3, माझ्या इच्छा 3000. दिव्यातल्या राक्षसाला पेलवणारे का तो भार. ऐकून घेतो मी माझ्या मनातले झंकार. जायचे आहे मला या बंधनाच्या पार. वाह, क्या बात आहे यार, जमलं यार. मानलं. कशा जमतात रे तुला एवढ्या छान छान कविता? तुम्हाला हिलाही माहितीये का? अरे हा तो खालच्या अंगाचा ना तो. ऐक कवी, सुंदर लिहितो. त्याच्याच कविता वाचून वाचून शिकलो. त्याच्या कविता ना अशा चंद्रतारांपर्यंत सीमित नसतात बरं का. कोणा टिपिकल दर्दी शायऱ्यासारखा. प्रत्येक ओळीत ना काहीतरी रहस्य दडलं असतं. म्हणजे ते वाचून असं वाटतं की एकदम काहीतरी जपलं. लय भारी माणूस येतो. असू द्या, तुम्हाला काय कळणार आहे उत्तम साहित्याबद्दल? हे शेक्सपियर जास्त उडू नका. तुला जसं की लय कळतं त्या साहित्य काय साहित्य, हा त्याबद्दल. शेक्सपियर नाही, कॅप्टन इट इज. उद्या मी इलाई सारखा मोठा लेखक झाल्यावर लोक मला ह्याच नावाने ओळखणार आहेत. हो कॅप्टन. या जरा जमिनीवर या. हे असं दुसऱ्यांच्या कविता वाचून कोणी लेखक बनत नाही, राजकारणी बनतात. राजकारणी. बाकीच्यांचं जाऊ दे. तुझ्या बापाला पटणार आहे का ते सोडा रे. पण कॅप्टन, या कवितेचा अर्थ काय? अरे ए बाबा, ते असू दे रे. अरे तुझा वाढदिवस आहे आज एवढा, आणि काय काव्य कट्टा वगैरे भरवत बसलाय. अरे पार्टी बिल्टी होणार आहे का नाही त्या बच्चनच्या पिक्चर का? पार्टी हो या जंग का मैदान, जब जब विजय आता है, या तो खून की नदियां बहती है या फिर जामों की. शोर रेडियो निकाल. बासुंदी, क्या लाए हो? मुझे पहचानो, कहाँ से आया, मैं हूँ कौन. अरे दीवानो, मुझे पहचानो, कहाँ से आया, मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. डांस 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 डांस. मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ.
आलास काय रे किती उशीर असं एकट्या म्हातारीला घरी चिंतावणं योग्य वाटतं का अगे त्या पोरांमुळे वेळ लागला बागेत पार्टी करू म्हणे हा हा राहू दे पार्टी करतात अरे हा सुधाकरचं पत्र आलं बघ गुजरातहून तुझ्या वाढदिवसानिमित्त पाठवलं असेल बघ असू दे का आजी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आलं त्यात काय विशेष फुकटची फॉर्मॅलिटी नुसती अरे तसं नाही रे तुझ्या आवडत्या इलाईचं पुस्तकही पाठवलंय बघ त्याने हे काही बघ. गरज नाही हे तर स्वतःची जागा अशी वस्तूंनी भरायला पाहू नका म्हणा भीमा बाळा बाबा आहेत ना ते तुझे आपल्या बाबांबद्दल असं बोलू नये एवढा द्वेष चांगला नाही बाळा सर्वात आधी त्या माणसाला माझा बाबा म्हणणं बंद कर आजपर्यंत बाबा असल्यासारखे कधी वागलेत का ते काम करायला पैसे कमवायला दुसऱ्या शहरी गेले ते सगळं ठीक आहे पण अधून मधूनही घरी तोंड दाखवायला नको 7 वर्ष झाली तुम्हाला त्यांना शेवटचा पाहून असं नाहीये बाळा बाबांनाही फार काळजी असते आपली ते प्रत्येक पत्रामध्ये तुझ्याबद्दलच विचारत असतात बघ काळजी कसली काळजी त्यांना आपली खरंच काळजी असती ना इथे असते ते आपल्यासोबत आणि अगं माझा जाऊ दे तुझ्या बीपीच्या त्रासाबद्दलही कळवलं होतं त्यांना वेळ काढून येतो म्हणाले होते अजून मुहूर्त लागला नाहीये त्याचा काळजी म्हणे सगळं समजतंय बाळा मला पण तू सुधाकर बद्दल जे मत बनवलंयस ते फारच चुकीचं आहे बघ काय चुकीचंय हे असे पत्र पाठवले पैसे पाठवले म्हणजे वडिलांचं कर्तव्य पार पडतं का त्या पलीकडे काही जबाबदाऱ्या नाहीच आहेत त्यांना नाही का जाऊ दे जो माणूस स्वतःच्या बायकोला एकटं टाकू शकतो त्याच्याकडनं कसल्या अपेक्षा ठेवायच्या तोंडाला येईल ते बरळू नकोस उगाच पुढचं मागचं माहित नसताना आपली वायफळ बडबड करत सुटायची हा निदान आजच्या दिवशी तरी आपला राग बाजूला ठेव आणि बाबा काय म्हणतायत ते जाणून घे बाकी काहीही म्हणायचं नाहीये मला अरे देवा कृष्णा, कसं समजावं या पोराला? देखा है मैंने अक्सर गम छुपाते हुए गमों की महफिलों में मुस्कुराते हुए होगा तू लापरवाह सिकंदर दुनिया के लिए तुम्हें देखा है मैंने तेरे रिश्ते निभाते तू दिखाता कुछ और है जमाने को तुम्हें देखा है मैंने बेनकाब कामयाब तो है तू मशक्कत ईमान में मगर तुम्हें देखा है मैंने बर्बाद इलाही वाचकाला जसा पुस्तकाचा विषय समजेल लेखकाला तसा त्याच्या स्वभावाचा आशय समजेल एकाच शैलीतल्या भिन्न लोकांच्या भावना काही नवीन नाही आणि एकाच शैलीतल्या भावनांचा अर्थ लावणे कठीण आहे. पण मग तू काय एवढं केविलवाणं लिहिलंयस तुला कसलीच कमी नसेल की आयुष्यात पैसा प्रसिद्धी प्रभाव सगळंच मिळालं असेल की मला समजण्यात घाई केल्याचे परिणाम दिसतात सा माझ्या प्रती लावलेले निष्कर्ष चुकतायत सा नशिबाचा खेळ सारा पडद्यांमागे रचलेला तुझ्या स्वप्नातला लेखक मी नव्हे प्रसिद्ध किंवा गाजलेला तू नेहमी तसं बोलतोस का रे या मगात आणि ह्या एवढ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट मधूनही तुला काहीच मिळालं नाही
घ्या इथंच आपल्या देशाची परिस्थिती कळते. पण मग तुझ्यासारख्या कलाकाराची ही दशा असेल तर माझ्यासारख्या स्वप्न पाहणाऱ्याने काय करावं? अशी काय स्वप्न आहेत तुझी ज्याचं भविष्य तू माझ्यावरून ठरवतोयस? माझ्या अपयशाच्या गोष्टीला तुझी मर्यादा समजतोयस? तुझ्यासारखीच लिखाणाची आवड आहे मला. मीही कविता करतो. तुझ्या इतके सुंदर नसतात पण आवडतात लोकांना, एस्पेशली माझ्या मित्रांना. पण अरे हे सगळं माझ्या पुरतं झालं. मी यातून पुढे जात नाहीये कुठेच. मला माझे विचार 4 मित्रांपुरते नाही ठेवायचे. त्यांना ना मनामनात पोचवायचं, रुजवायचं. या देशातल्या प्रत्येकामध्ये कॅप्टन हे नाव गाजवायचं. चांगलं आहे की मग. एवढी अभिजात स्वप्न पाहतोयस तर मग अडचण कसली आहे? स्वप्नपूर्ती रोखणार हे दडपण कसलं आहे? माझी ही स्वप्न पूर्ण करण्यात माझे घरचे सपोर्ट करतील असं वाटत नाही मला. अरे त्यांना वाटतं यात काही भविष्यच नाहीये. हा मग बरोबरच आहे ना. आता माझ्याकडेच बघ. असू दे, माझा वैयक्तिक मुद्दा आहे तो. तू नको विचार करूस त्याचा. राहिला. आणि काय रे, मी तुझी सगळी पुस्तकं वाचली. सगळ्यांमध्ये मला तुझ्यातली जिद्द आणि अल्लडपणाच दिसलाय. मग हे एवढं दुखी का? माझा वैयक्तिक मुद्दा आहे तो. तू नकोस विचार करू त्याचा. अरे लेखकांची सवयच असते गोड भ्रमात जगायची. वास्तवात न घडणाऱ्या गोष्टींना लिखाणात लिहून पाहायचे. या पूर्वीच्या पुस्तकांमध्येही बऱ्याच गोष्टींचा संगम होता. समाधान होतं, स्वातंत्र्य होतं, सगळं काय होतं. पण मी नव्हतो. तू नव्हतास म्हणजे हे एवढं लिखाण पुरण करूनही तुला स्वतःवर विश्वास नाहीये. लिखाणाचं काय घेऊन बसलास? यमकाला यमक सोडून फक्त वाक्याला चाल लागते. कविता रचत नाही आणि रूपकांच्या मदतीने फक्त व्यक्त होता येत. आपण प्रश्न काय मिटत नाही. मस्त नाही लागलंस का तुम्ही माझ्या बापासारखं बोलायला? मला वाटायचं जे प्रेम मला त्यांच्याकडून मिळालं नाही ते तुझ्या पुस्तकातून मला मिळेल. तूही त्यांच्यासारखा भयाड आणि पळकुटा आहेस. घेतलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवच नाहीये तुम्हाला. तुझ्याच भाषेत सांगायचं ना तर फक्त वाक्यात यमक असून उपयोग नाही. स्वतःमध्ये ती धमकही असायला लागते. हेमा, काय रे बाळा, कोणाशी बोलतोयस? नाही कोणाशी नाही. वाचलंस होय पुस्तक? कसं वाटलं? आवडलं ना? वाचतोय ना, मस्त आहे. हा आईलाही पण तुझ्या सुधाकर सारखा भित्राच आहे. तोही त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या टाकूनच गेलाय रस्त्यात. हा तुझा दृष्टिकोन झाला. तू लेखक व्हायचं म्हणतोस ना, तर फक्त एकाच बाजूने विचार करून कसं चालेल? आता ह्यात माझ्या लेखक होण्याचा काय संबंध? मला सांग, तू जेव्हा कधी कविता करतोस हा, तेव्हा तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू असतं? आता समज तुला या भिंतींवर कविता करायची आहे, कशी करशील? भिंतींवर? त्या भिंतीचं अस्तित्व काय ते बघ. तिचं असणं या घराच्या असण्याला किती गरजेचं आहे ते बघ. आणि तसेच त्याला 2-3 रूपक लावले की झाली भिंतीवर कविता. बरोबर. आणि तेच या खिडकीवर कविता करायची असेल तर? ती एका जागी ठाम असूनही जगापलीकडची स्वप्न दाखवू शकते. गेली थंडी, पावसात
आपल्या सोयीसाठी स्वतःला निस्वार्थपणे लोटून घेते हेही नाही. पण या सगळ्याचं इलाहीशी काय घेणं देणं? घेणं देणं आहे. आता तुला भिंतींवर कविता करायची होती तर तू भिंतींसारखाच विचार केलास आणि तेच त्या खिडकीवर कविता करताना तुला स्वतः खिडकी व्हावं लागलं. तर तसंच तू इलाहीबद्दल निष्कर्ष लावण्याआधी त्याच्या बाजूने विचार करायला नको का? आणि तसंही कोणीतरी म्हटलंच आहे, आता पुस्तक घेतलंच आहे तर ते शेवटपर्यंत वाचायचं आणि उशीर झालाय फार न विचार करता झोपी जायचं. काय जमलं ना? काय मग आज काव्यकट्टा भरला नाही वाटतं? स्वारी एकटीच? पुस्तक उघडलं नाहीस तरी मला भेटायची इच्छा साफ दिसून येते. तसं काही नाही, मी सहजच आलो इथे. सहजच. कोणाला फसवतोस? तुझ्या कपाळावरील आठा तुझ्या चिंतेची साफ ग्वाही देतात. खोटेपणा राहतोय बाजूला, तुझ्या भावना उघड आधी होतात. होऊ देत मग. तसंही तुला सांगून काय फायदा? लपून तरी काय फायदा? डोकं जिथे चालत नाही सल्ला तिथेच कामी येतो आणि तणाव जितका वाटला जाईल तितकाच तो कमी होतो. सांगू तर बघ एकदा काय हालत होती. होऊ शकतं माझ्या अनुभवातून काही तुझी मदत होती. मलाही लेखक व्हायचंय तुझ्यासारखं. पण माझ्या बाबांना नाही आवडणार ते. आधीच ते इथे नसतात. भेटणं तर सोड, साधं बोलणंही होत नाही वर्षोनवर्ष. महिन्यातनं एकदा एखाद्या मासिकासारखं त्यांचं पत्र येतं आणि माझ्या आयुष्यातले काय ते निर्णय सुनावून जातात. म्हणून तुला वाटतं की त्यांचा यावर परिषद असेल. तुझ्या या स्वप्नांबद्दल त्यांचा भक्कम आक्षेप असेल. नाहीतर काय. पण मला सांग, तू कधी तुझी बाजू मांडण्याचे प्रयत्न केलेस का? त्यांची बाजू जाणण्याचे नियत्न घेतलेस का? विचारलं का नाहीस त्यांना त्यांच्या वागणुकीचं कारण? त्यांची वागणूक समजण्याचे समर्पण केलेस का? कसं सांगणार? त्यांना काही सांगायचं ठरवलं तर ते नसतातच इथे. आणि पत्र लिहायचा निर्णय घेतला की पुन्हा एक घुटमळ तयार होते मनात. पण स्वतःच्याच पित्याशी बोलण्यात घुटमळ कसली? त्यांच्या समोर आपल्या खऱ्या भावना कबूल करण्यात धडपड कसली? हे बोलायला सोपं आहे, पण जेव्हा करायची वेळ येते ना तेव्हा शब्द गळ्याशी येऊन थांबतात. रोज वाटते रे त्यांना पत्र पाठवावं असं, माझ्या आयुष्यात काय सुरू आहे हे सांगावं असं, पण नाही जमत. आतूनच एक ऑकवर्डनेस येतो आणि बाकी कोणासोबतही होत नाही तसं. मित्र असो, आजी असो, बाकी कोणी नातेवाईक किंवा अगदी कोणा परक्यासोबतही निवांतपणे बोलू शकतो.
बाबांसमोर साधी काळजीही दाखवू शकत नाही. ही समस्या काही नवीन नाही. या लढ्यात कुणीच प्रवीण नाही. हा अबोलपणाचा परिणाम युगायुगात आढळला आणि या समस्येच्या प्रभावाने संपूर्ण इतिहास घडवला. त्रेता किंवा द्वापर असो व असो कलियुगात न्याय नात्याला पुत्र पित्याच्या नाही या जगात. म्हणजे तुला त्रेतायुगातला एक प्रसंग आठवतोय? दशरथ आणि रामांच्या शेवटच्या भेटीचा. जेव्हा श्रीराम दशरथांची भेट घेऊन जायला निघाले आणि मग राम तुझ्यावरचा विश्वास, हृदयात अनंत दुःख, वनवासाचा आदेश दिला, फाटले नात्यांचे बंध, प्रेमन कर्तव्यात हृदयाचे झाले बळी, तुझ्या जाण्याने पित्याच्या हृदयात राहिले ना उजळे. उदात्त साम्राज्य सोडून चाललो वनवासाला, दुःखाच्या वादळात मनाचे कळवळले जणू वाळवंटात. तुझ्या अश्रूंनी भरलेला झाकला हृदयाचा तो कोपरा, प्रेमानं त्यागात राहिला हळवा एकत्र येण्याचा सोहळा. मला नाही पटत. भीष्म, तुझ्या त्यागाने मिळाला अनंत अभिमान, पण वचनाच्या वेदने तुझं हृदय झालं निष्प्रभ. प्रेमाच्या अनिश्चिततेत आयुष्याचा थंग लागेना, हरवल्या स्वप्नांची रचना कशी साकारावी समजेना. नात्याच्या अंधारात छाया पसरल्या दुःखाच्या, उचलले धनुष्य शौर्याचे जणू काटे रक्ताच्या. प्रेमा मागे लपलेली गोडी, तळाशी न थांबणारी, शांतनूच्या कर्तव्यात दुःखांची धारा लावणारी. या गोष्टींमागचा संदर्भ समजला का आता तुला? शब्दांमागची धडपड माझी उमगली का तुला? द्वापर युगालाही 5000 वर्ष होऊन गेली. कलियुगातलं काही असेल तर सांग. स्वराज्याच्या स्वप्नासाठी तुमच्यावरती ही जबाबदारी. संभाजी, तरी दिसली तुमच्या नजरेत उदासीनता भाग. लढायांमध्ये कठोर अनुशासनातली खंबीर उभा, हृदयातल्या वेदना शिवरायाच्या आदेशाने झिजलो किती रणांगणात, शौर्याची वाटचाल केली, हृदयात रणायचं राहिलंच मात्र. तुमच्या तेजाच्या छायेतून स्वप्नांच्या वेदनांची जाणीव, अनुशासनाच्या कर्तव्यात हरवली. पित्याची लेकाशी दिन जीव. पण मग हे सगळं किती सहज टाळता आलं असतं. एवढ्याशा गैरसमजाने उगाच ठिणगीचा वणवा झाला. हे असे प्रॉब्लेम्स होते तर थेट बोलायचं एकमेकांशी. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. समजतोय की संदर्भ तुला, उलगडतोय की संघर्ष तुला. दिलेल्या उत्तराचं महत्व आता जाण आणि दिलेल्या उत्तराला अंमलात आता आण. उत्तर मिळालं नाही अजून. काय होतंय ते समजलंय फक्त, का होतंय ते नाही. मला सांग, जर बापाला मुलाची खरंच एवढी काळजी असते तर मतभेद होण्याचे कारण काय? का नाही पटत त्याला मुलाचं किंवा मुलाला त्यांचं? उत्तराच्या प्रवासात थांब जरा सदनाशी. उत्तराच्या शोधका तुझं उत्तर आहे आकाश.
काय दिसतंय? निरभ्र आकाश. आणि त्यात तिथे काय दिसतंय? ढग आहे ढग, काळा कुट्ट ढग. माहित आहे का गोष्ट तुला अखेरच्या मनाची? माहित आहे का गोष्ट तुला मेघ आणि गगनाची? नाही. मेघ म्हणाले गगनाला, तुझं सामर्थ्य अपरंपार, थोर कीर्ती तुझी भगवंता हुनी अपार. मजला अप्रूप तुझे रूप कसे विशाल, दाही दिशा दीपल्या तरी वृत्ती तुझी पवार. गगनाकडे पाहता मेघाला बेभान बरसावे वाटे, छाया दयाची असताना तुफान गरजावे वाटे. कालांतराने गगनाला मेघाचे बरसणे पटले नाही. अल्लडपणाचे छंद त्याचे फार काही आवडले नाही. म्हणजे मेघ आणि गगन कोणी? स्वतःच्याच अस्तित्वाचा प्रश्न पडलाय मेघाला. समज ह्या काव्याचा विचार तुझ्या गगनाला. गगनाला आणि हेमा, एवढ्या लवकर आलास कॉलेजमधून आज? बरं झालं. आगे प्रसाद. एवढा कसला विचार करतोयस? अगं पुस्तक वाचत होतो, बाबांनी पाठवलेलं. बऱ्याच गंभीर मुद्द्यांवरती लिहिलेलं, पण शेवट काही रुजलाच नाही. अर्थ कवितेचा लागलाच नाही. काय रे, आज कॅप्टन अचानक यमकात बोलायला लागले? कारण पुस्तक आहे इलाईच्या कवितेंचं, त्याच्या विचारसरणींच्या संहितेंचं. हे आजी, यातली शेवटची कविता वाच बरं. त्या कवितेचा उद्देश मला सांग बरं. मला नाही कळत बाबा त्यातलं काही, त्यालाच विचार. त्याला कसं विचारणार? ना त्याचं नाव माहीत, ना त्याचं गाव. यातून बाहेर पडायचा काही रस्ता असेलच की. पुस्तकामागे त्याचा पत्ता दिला असेलच की. आहे. या कवितेचा आता सोक्षमोक्षच लावूयात. त्या इलाहीला आता थेट पत्रच लिहूया. विचारूयात त्याला या कवितेचा अर्थ काय, मेघ आणि गगनाचं सामर्थ्य काय. लिही बाबा एकदाच, आणि ते यमकात बोलणं थांबव जरा. बर. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आई. बेकरार करके हमें यूं न जाइए. अरे सविनय नाही रे, स न वी वी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. जिंदगी के रास्ते अजीब हैं, इनमें इस तरह चला न दीजिए. खैर है इसी में आपकी हुजूर, अपना कोई साथी ढूंढ लीजिए. सुन के दिल की बात यूं न मुस्कुराइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए,
आपको हमारी कसम लौट आई, इकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आई। बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आई, बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आई। पत्र आले तुमचं. अरे वा, बरं झालं. हे घ्या. हा, धन्यवाद. चला येतो मी. हा, भीमा, बाळा इलाईचं पत्र आलंय बघ. ऐक. ये बघ. काय? अरे देवा. भीमा, हिमांशू. काय काय झालं? सोड. आजी! आजी! फक्त पत्र चाललंय का अजून काही सामान्य आलंय गुजरातहून? बाकीच्या लोकांचं काय झालं कळलं का? काय होणार? वाहून गेलेत सगळे पुरात. बाबांसकट. अरे आत्ता कुठे वाटत होतं डोळ्यात डोळे घालून बोलू शकीन रे मी त्यांच्याशी. होते नव्हते ते सगळे मात मिटवता येतील. पण नाही, शेवटपर्यंत फक्त कामापुरतच बोललो असेल रे मी त्यांच्याशी. आणि माझी माफी मागायची संधीही गेली आता. काय राहिलंय माझ्याकडे? हे वाढदिवसाला आलेले त्यांचे शेवटचं पत्र. हे बघ, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. अरे काका जरी नसले तरी आजी आहे अजून तुझ्यासोबत. तिला तुझी गरज आहे रे, खास करून आत्ता. जेवढं दुःख तुला होतंय त्याहून जास्त तिला झालं, आणि तिला सांभाळण्याची जबाबदारी आता आपली आहे. म्हणून सावर आता स्वतःला. तुला काही लागलं ना तरी बिंदास सांगा मला. ती औषधांची चिठ्ठी दे इथे, आणतो आम्ही. तू बस जरा आजीजवळ. चल रे.
दिसत असशील रे. अजूनही तसाच भाग पडतो. लहानपणी फोटो काढायचा हट्ट धरला होताच नाही का सर? आहे तो फोटो माझ्या पाठी, तुझ्या आईच्या फोटो शेजारी. तिलाही तुझ्यासारखंच वेळ होतं. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा. एवढी सुंदरही होती ती, अगदी बघत बसण्यासारखी. पण तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील रंगच उडाल्यासारखे झाले. खूप प्रयत्न केले मी तिला वाचवायचे, पण नाही वाचवू शकलो त्या परिस्थितीमुळे. आणि यावर्षीही यायला जमलं नाही, त्याबद्दल माझा कान कापलाच तरी चालेल, पण माफ करशील अशी अपेक्षा करतो. कामाच्या वेळांनी पाय हलेनासे झाले तिथून. पावलं टाकली की जखमा होतात नडग्यांमध्ये. कधी कधी वाटतं हे पाय कापून रांगेत यावं तुमच्याकडे, पण मग भीतीही वाटते. पुन्हा उभं राहता येईल का? आणि नाही जमलं तर खांदा देशील का रे? करमत नाही राहता येते. गुदमरल्यासारखं वाटतं. एकटा पडलोय तुमच्याशिवाय. ऑफिसमध्ये चिकार गर्दी असते, पण तरीही एक पोकळी तयार झाली माझ्या हृदयात. असो, आज तुझ्या 18व्या वाढदिवशी तू खऱ्या अर्थाने जबाबदार पुरुष झालास. तर तुला एक गोष्ट सांगायची होती. मला लिखाणाची खूप आवड होती. नाव मिळवायचं होतं मला त्यात. मी माझ्या इच्छा व आकांक्षा इलाही या नावाखाली कवितेतून लिहित गेलो. आपण कधी खरं सांगायचं धाडस नाही झालं माझं. आपल्या नात्यातील दुराव्याचा व्याज फार वाढल्यासारखा वाटतो. तो कमी करता येईल का रे? हवं तर मी माझा इमान गहाण ठेवतो. आता थेट भेटूनच बोल. आजीची आणि स्वतःची काळजी घे. भेटू लवकर. तुझा विदाय. बाबा इलाही आहेत हे माहित होतं तुला? वाचलंस तू. एवढी मोठी गोष्ट काय पोलीस माझ्यापासून? मला माहित असतं तर मी कधीच बाबांबद्दल असा विचार केला नसता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लेखन केलं असतं. बाळा, सुधाकरचीच इच्छा होती की तुला ह्याबद्दल काही कळू नये. लिखाणात मिळालेल्या अपयशामुळे तो सगळं काही गमावून बसला होता. आणि तुझ्या सोबतही तसं होऊ नये म्हणून त्याने मला ही अट घातली. सुधाकर आणि हिलाही वेगळे ठेव असं सांगितलं. तुला रोज
कविता करताना बघायचे तेव्हा फार वाटायचं की तुला सगळं खरं सांगून द्यावं. पण दिलेल्या शब्दामुळे सतत जिभेला आवर घालत राहील. सुधाकरचंही चुकलं म्हणा. त्याच्यासोबत जे झालं त्यावरून त्याने तुझं भविष्य नव्हतं ठरवायला हवं. आणि तूही कधी त्याला तुझी बाजू समजवली नाहीस बाळा. हिमा, कोणा एकावर चूक ठरवून नात्याला डावलत राहिलं तर त्याला नातं तरी म्हणता येईल का? तुम्हा दोघांमध्ये निदान एक संवाद जरी झाला असता ना, तर कदाचित इलाईच्या कवितेचं उत्तर तू सुधाकरला मागितलं असतंस. हिमा, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू तुझं सर्वस्व दे लिखाणात. आणि हो, तुझ्या गगनाची अपुरी राहिलेली कविता तू पूर्ण करावीस असं वाटतं मला. हीच खरी श्रद्धांजली ठरेल बाळा सुधाकरला आणि तुझ्या इलाहीला सुद्धा. नमस्कार. देश आकाशवाणी पुणे केंद्राच्या विशेष प्रादेशिक बातम्या देत आहे. भारत एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. आज लॉर्ड्स येथे झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने जिंकून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद मिळवले आहे. सर, कसं वाटतं निशिगंधाच्या सक्सेस नंतर त्याचा पुढचा खंड प्रकाशित करण्याचा काही विचार? लवकरच. कॅप्टन दोन प्रश्न. सर, दोन प्रश्न. कॅप्टन, तुमच्या कवितेबाबतच्या प्रेमाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण या व्यतिरिक्त तुमचे इतर काही छंद? क्रिकेट बघायला आवडतं. सर तुम्ही तुमच्या एक मिनिट इकडे. कॅप्टनची कविता संपूर्ण देशात गाजताय, पण कॅप्टनची एखादी जवळची कविता असेलच की? आहे ना, एक फार जवळची कविता आहे, माझ्या आवडत्या लेखकाने लिहिलेली. मेघ म्हणाले गगनाला, तुझं सामर्थ्य अपरंपार, थोर कीर्ती तुझी भगवंताहुनी अपार, मजला अप्रूप तुझे रूप कसे विशाल, दाही दिशा निर्मल्या तरी कीर्ती तुझी पवार. गगनाकडे पाहता मेघाला बेभान बरसावे वाटे, छाया तयाची असताना भान गरजावे वाटे. कालांतराने गगनाला मेघाचे बरसले पडले नाही, अल्लडपणाचे छंद त्याचे फार काही आवडले नाही. काळाचा विस्फोट होता मेघ गगनापासून विखरले विखरले मावळले, एकट्यात जाऊन रडले. आयुष्याचा मग नाही आगापीचे, नाही कसले भान, गगनाशिवाय झुंजला तरी ताट तयाची मान. काळ थोडा उलटला,
एक गगना एवढे झाले सिद्ध कराया स्वतःला जिद्द घेऊन आले. या वर्षी धरतीभर बदलले गेले ते सारे परतले. सप्तरंगी सौंदर्याला छेदनी मेघ गगना विना बरसले.